एव्हरीवन. तर आज आपण क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शंस सॉलिड स्टेट या प्रकरणामध्ये आपण आता पुढचा नवीन मुद्दा आहे किंवा नवीन भाग क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा त्याला इम्परफेक्शन्स म्हटले. तर क्रिस्टल डिफेक्ट्स कशाला म्हणायचं बघा. एनी डेविएशन और डिपार्चर ऑफ a particle, any deviation or departure of a particle from a perfectly ordered arrangement type of crystal, it is known as crystal defect. एखादा सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आहे, परंतु अशा क्रिस्टलाइन मध्ये एखादा दुसरा पार्टिकल त्याच्यातून निघून जाणं, मिस होणं किंवा त्याच्यामध्ये असायला पाहिजे होता परंतु नसणं, यालाच क्रिस्टल डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन म्हणायचं. त्याची डेफिनेशनच अशी सांगितली आहे बघा. एनी डिपार्चर और डेविएशन फ्रॉम परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन ए क्रिस्टल known as crystal defect or it is also known as imperfections. Why these crystal defects observe किंवा हे क्रिस्टल डिफेक्ट्स आपल्याला कशामुळे मिळतात किंवा का मिळू शकतात, त्याची कारण काय आहेत. तर कॉजेस ऑफ डिफेक्ट. कॉजेस किंवा या विश्वामध्ये जेवढी म्हणून काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ती परफेक्टली प्युअर सॉलिड्स नाहीत. परफेक्टली प्युअर किंवा ती परफेक्ट सॉलिड नाहीतच. कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड जर आपण घेतला तर तो परफेक्ट क्रिस्टलाइन सॉलिड होऊ शकत नाही. मीन्स इन रियल केस देयर इज नो एनी परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड. असा कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड नाही की ज्याच्यामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट अगदी तंतोतंत जशी आहे तशी आहे. असा कुठलाच क्रिस्टल निसर्गामध्ये आपल्याला आढळत नाही. म्हणजेच काय, त्या क्रिस्टल मध्ये थोडीफार डेविएशन किंवा डिपार्चर किंवा तफावत किंवा त्याला काय म्हणतात कमतरता असू शकते. म्हणजे एखादा पार्टिकल त्याच्या जागेला पाहिजे होता परंतु तिथं नसणं किंवा तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणं किंवा त्या क्रिस्टल मध्ये त्याची जागा जिथं नेमून दिलेली आहे त्या जागेला नसून त्याच क्रिस्टल मध्ये कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असणं, अशा केसेस भरपूर आढळतात. म्हणजे इन रियल केस देयर इज नो एनी परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन एनी क्रिस्टलाइन सॉलिड. असा कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड नाही की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे अगदी तंतोतंत जसे आहेत तसेच त्या क्रिस्टल मध्ये आढळतात. त्याच्यानंतर This defect arises due to irregularities in the arrangement of constituent particles.
तर ही इरेग्युलॅरिटी, नियमितता काय येते, तर इरेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. समजा आपण वर्गामध्ये 80 मुलं आहेत. आता नियम आपला 12वीचा काय आहे, 12वीच्या मुलांनी दररोज कॉलेजमध्ये रेग्युलर यावं, 80च्या 80 मुलांनी हजर राहायला पाहिजे. परंतु सर्वच मुलं दररोज कॉलेजला येतील असं नाही. एक 4-2 मुलं दररोज काय करतात, कारण सांगून काय करतात, गैरहजर राहतात. म्हणजे 80च्या 80 मुलं क्वचित एखाद दुसरा प्रसंगी हजर असतील. 1-2 मुलं तरी कुठं ना कुठं काही कारणानिमित्त आजारी असतील, कुठं काय झालं असेल, कुठं परगावी गेली असतील. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, 80 मधली 1-2 ऍबसेंट असणं. तसंच क्रिस्टल मध्ये पण त्या क्रिस्टल मधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जिथं असायला पाहिजे तिथं असायलाच पाहिजे होते, परंतु ते नसणं म्हणजेच डिफेक्ट किंवा म्हणजेच इम्परफेक्शन. तर त्याची डेफिनेशन मी परत रिपीट करतोय. क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन, एनी डिपार्चर म्हणजे निघून जाणं, ऑर डेव्हिएशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स from its normal or from its normal position to anywhere other place, and due to that there is creation of defect that is known as crystal defect. तर याच्यामध्ये त्यालाच इम्परफेक्शन पण म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो काय, तर क्रिस्टलाइन सॉलिड. एखादा क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला तयार करायचा आहे. आपण काय करू, तो समजा लिक्विड स्टेट मध्ये किंवा क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला परफेक्टली, तर आपण काय करणार त्याला, क्रिस्टलाइन सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिड इट इज ऑब्टेन्ड बाय, त्याचं आपण काय करू, लिक्विड स्टेट मध्ये तो सबस्टन्स आहे असं आपण गृहीत धरू. तर त्याचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू आपण कमी 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 करत आणायचं. किंवा थोडक्यात साखरेचा पाक केलाय आणि साखरेचा पाक केला आणि परत आपण काय केला, तो त्याच्यापासून परत मूळ स्वरूपात सॉलिड स्टेट मधली साखर आपल्याला मिळवायची. तर आपण ते काय करू, गॅसवरती ते कढईमध्ये साखरेचं द्रावण ठेवू, पाण्याचं इव्हॅपोरेशन होऊन जाईल आणि परत साखरेचे क्रिस्टल्स तयार होतील. म्हणजेच कसं की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. मीन्स पहिल्यांदा काय करायचं, मग क्रिस्टलाइन सॉलिड्स आर प्रोड्यूस्ड बाय द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. Means the crystalline solid solution, it is first boiled. त्याला काय करायचं, बॉईल करायचं. आपल्याला प्युअर परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल, तो क्रिस्टलाइन सॉलिड एखाद्या सफिशियंट किंवा योग्य त्या द्रावणामध्ये किंवा द्रावकामध्ये तो डिझॉल्व्ह केला, योग्य त्या सॉल्व्हंट मध्ये तो डिझॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह होऊन जाईल. इम्प्युरिटीज जर असतील तर त्या अनडिझॉल्व्ड स्टेट मध्ये राहतील. आणि असं क्रिस्टलाइन सॉलिडचं सोल्युशन तयार झाल्यानंतर ते आपण फिल्टर करून घ्यायचं. फिल्टरेशन प्रक्रियेमध्ये काय होईल, इम्प्युरिटीज वरती राहतील आणि फक्त प्युअर क्रिस्टलाइन सॉलिडचं सोल्युशन मात्र आपल्याला फिल्ट्रेट मध्ये मिळेल. आता हे फिल्ट्रेट मध्ये मिळालेलं जे सोल्युशन आहे त्याला आपण थोडंसं बॉईल करायचं. बॉईल केल्यानंतर परत हळू त्याला कूल करायचं. ते कूलिंग होत असताना सुरुवातीला काय करायचं, ते द्रावण शेक करत ढवळत त्याला कूल करायचं. तो लिक्विड स्टेट
स्टेट मधला क्रिस्टलाइन सबस्टन्स हा सॉलिड स्टेट मध्ये रूपांतरित व्हायला लागेल. त्या दरम्यान आपण टेम्परेचर कमी 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 केली, द्रावणाला आपण थंड करणार आहे. अशी एक स्टेज येईल की त्या लिक्विड सोल्युशनचं पूर्णपणे क्रिस्टल्स तयार होतील, सॉलिड क्रिस्टल्स. आता हे सॉलिड क्रिस्टल्स तयार करताना जर का आपण थरली म्हणजे सावकाश रीतीने ते द्रावण थंड केलं, हळू 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 आपण जर थंड करत राहिलो तर ते परफेक्ट क्रिस्टल तयार होऊ शकतं. परंतु जर का आपण त्या क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या सोल्युशनला अगदी जलद गतीनं सॉलिडिफाय करायला गेलो किंवा त्या क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या सोल्युशनचं जलद सॉलिड स्टेट मध्ये जर का आपण रूपांतर करायला गेलो तर कुठलीही गोष्ट जलद करत असेल तर त्याच्यामध्ये त्रुटी राहू शकतात. आणि म्हणजे क्रिस्टलाइन सबस्टन्स एखादं सोल्युशन आपण ते हळू 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 थंड केलं तर त्या क्रिस्टलाइन सबस्टन्स जे सॉलिड स्वरूपात तो सबस्टन्स तयार होणार आहे त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स किंवा डिफेक्ट्स फार कमी आढळतील. परंतु तेच क्रिस्टलाइन सबस्टन्स सोल्युशन आपण अगदी जलद गतीनं सॉलिडिफाय केलं तर मात्र जलद गतीनं फास्ट प्रोसेस करायची आपल्याला तर मात्र भरपूर त्याच्यामध्ये डिफेक्ट आढळू शकतात, त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स भरपूर असू शकतात. कारण का तर जलदपणे कुठलीही प्रोसेस करत असताना त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स किंवा काही क्रिस्टल लॅटिस साइट्स ह्या एम्प्टी राहू शकतात किंवा त्या ठिकाणचा पार्टिकल त्याच क्रिस्टल मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी प्लेस होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे डिफेक्ट निर्माण होतात आणि यालाच म्हटलेलं आहे क्रिस्टल डिफेक्ट्स. त्याच्यानंतर तर किंवा क्रिस्टल डिफेक्ट्स व्हाय दे ऑब्झर्व किंवा व्हाय दे ऑकर्स. क्रिस्टल डिफेक्ट्स ऑकर्स when crystallization process it is carried out in a fast manner. क्रिस्टलाइन सबस्टन्स सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन आपण फास्ट मॅनरनं जर का सॉलिडिफाय केलं तर निश्चितपणे त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन आढळणारच. परंतु तेच क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आपण ॲट ए स्लोअर रेट म्हणजे धीम्या गतीनं किंवा त्याला आपण काय म्हणू सावकाशपणे जर का क्रिस्टलायझेशनची प्रोसेस कॅरी आउट केली तर त्याच्यामध्ये डिफेक्ट आढळण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी असेल. आढळतील परंतु नगण्य स्वरूपात ते डिफेक्ट्स असतील. त्याच्यानंतर आपण क्रिस्टल डिफेक्ट काय करू शकतो. एखाद्या क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये किंवा क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर का क्रिस्टल डिफेक्ट असेल म्हणजे त्या क्रिस्टल मध्ये इम्परफेक्शन जर का असेल तर त्या क्रिस्टलची प्रॉपर्टी बदलू शकते. समजा मिठाचा खडा आहे, सोडियम क्लोराइडचा मोठा क्रिस्टल घेतला तर त्याच्यामधले काही पार्टिकल्स क्लोराइडचे किंवा सोडियमचे नसतील तर सोडियम क्लोराइडने जे गुणधर्म दाखवायला पाहिजे ते थोड्याफार प्रमाणात विस्कळीत असतील. कारण का
त्या सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टल मधील काही सोडियम आणि काही क्लोराईडचे आयन्स कमी किंवा जास्त असू शकतात आणि त्याच्यामुळे NaCl ची प्रॉपर्टी बदलू शकते. एक उदाहरण म्हणून मी सांगितलंय. असे असंख्य तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिड्स कोणते पण घ्या, जर का क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्स मध्ये जर का असे क्रिस्टल डिफेक्ट्स जर का आढळत असतील तर त्याच्यामुळे त्या क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज चेंज होऊ शकतात. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स. क्लासिफिकेशन त्याचं वर्गीकरण कसं करतोय बघा. क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स. तर हे क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. पहिला स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, त्याच्यानंतर दुसरा आहे तो नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट आणि त्याच्यामध्ये येतो तो इम्प्युरिटी डिफेक्ट. तर डिफेक्टचे आपल्याला प्रकार किती सांगितले, क्लासिफिकेशन त्याचं वर्गीकरण कसं केलंय. स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टायचियोमेट्रिक त्याच्या अपोजिट आणि दुसरा आहे तो शेवटचा तिसरा इम्प्युरिटी डिफेक्ट. तर असे 3 टाइपचे डिफेक्ट्स क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये असू शकतात. तर त्याच्यामध्ये या स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये परत 4 प्रकार आहेत. पहिला आहे तो व्हेकन्सी डिफेक्ट. पहिला व्हेकन्सी डिफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा आहे तो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. तिसरा जो आहे तो तुम्हाला शॉर्टकी डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट आणि शेवटचा आहे तो फ्रिंकेल डिफेक्ट. तर स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये हे 4 प्रकार पडतात. क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स इन क्रिस्टलाइन सॉलिड. पहिला प्रकार स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. या स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये परत हे 4 टाइपचे डिफेक्ट. व्हेकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकेल डिफेक्ट. त्याच्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट. तर त्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट किंवा त्याला सबस्टिट्यूशनल असं म्हणू शकतो. एक मिनिट, सॉरी, सबस्टिट्यूशनल इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि बी पार्ट त्याच्यामधला इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर हे 2 टाइपचे इम्प्युरिटी डिफेक्ट आहेत. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये 2 प्रकार. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट हे आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहे आणि दुसरा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये 2 प्रकार पडतात. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, डेफिशियन्सी डिफेक्ट आणि बी मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी हे 2 टाइप आहेत.
तर क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स मध्ये आपण स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट, नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये व्हेकन्सी डिफेक्ट, नावामध्ये त्याचा अर्थ आहे. व्हेकन्सी म्हणजे रिकाम, रिक्त राहणं. एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काही जागा व्हेकंट राहत असतील तर त्याला व्हेकन्सी डिफेक्ट म्हटले. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तर त्याच क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एखादा क्रिस्टलाइन सॉलिडचा पार्टिकल त्याच क्रिस्टल मध्ये असणं, परंतु त्याच्या मूळ जागेला न राहता तो कुठेतरी क्रिस्टलच्या आतमध्येच कुठेतरी असेल, त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणायचं. शॉर्टके आणि ट्विंकल डिफेक्ट आपण इन डिटेल मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणायला पाहिजे. इम्प्युरिटी म्हणजे इम्प्युरिटी आयटम म्हणजे फॉरेन आयटम. ज्या प्रकारचा क्रिस्टल आहे त्याच्यामध्येच दुसरा कुठला तरी एलिमेंट किंवा ॲटम पार्टिकल ऍड होणं आणि त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होणं. सबस्टिट्यूट होणं म्हणजे काय, त्याच्या मूळ जागेला, त्या पार्टिकलच्या मूळ जागेला दुसऱ्याच कुठला तर पार्टिकल ऍड होणं, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि अशाच प्रकारे जर का फॉरेन पार्टिकल किंवा त्या क्रिस्टलाइन सबस्टन्सचे पार्टिकल सोडून दुसराच कुठला तर पार्टिकल त्या क्रिस्टल मध्येच असणं, परंतु तो कुठं असणं, ऍट इंटरस्टिशियल पोझिशन ऑफ द क्रिस्टल, म्हणजे त्याच्या लॅटिस पॉइंट वरती नसेल, म्हणजे त्या क्रिस्टल मध्ये कुठेतरी बाकीच्या ठिकाणी असेल, त्याला इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणायचं. नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये परत दोन आहेत. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, एखादा मेटल क्रिस्टल आहे तर त्या मेटल क्रिस्टल मध्ये काही मेटल आयटम्स त्याच्यामध्ये नसणं, डेफिशियन्सी म्हणजे अभाव, म्हणून त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. त्याच्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे त्या मेटल क्रिस्टल मध्ये काही मेटल आयटम्स प्रमाणापेक्षा जास्त असणं, ते मेटल आयटम जेवढे पाहिजे तेवढे असून सुद्धा त्याच्यामध्ये काही जादा असतील तर त्याला मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणायचं. तर दीज आर दी दिस इज दी क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स. त्याच्यानंतर आपण पहिला डिफेक्ट बघणार आहे स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण चार टाइपचे डिफेक्ट बघितलेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. तर त्याच्यामधला पहिला व्हेकन्सी डिफेक्ट. व्हेकन्सी डिफेक्ट याचा अर्थ काय बघा, तर इन दिस केस some particles in this type of defect, some particles from the crystal, they are missing from its original position किंवा from their original lattice sites, leaving behind the lattice site vacant. बरोबर का, मी काय म्हणतोय, व्हेकन्सी डिफेक्ट in some crystalline solid substances. Crystalline solid substances, some particles from that crystal, they are missing from their lattice site. Means from that position the lattice site remains vacant, empty. Such a defect is known as vacancy defect. तर याच्यामध्ये आपण
फिगरनं जर दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवतो बघा. हा मी क्रिस्टलाइन सॉलिड किंवा क्रिस्टलाइन सबस्टन्स दाखवतोय. तर त्याच्यामधले हे पार्टिकल्स अशा पद्धतीने आहेत. हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आता याला आपण काय करूया, याचे जे पार्टिकल्स आहेत ते भरीव दाखवूया. म्हणजे या लॅटिस साइट्स मध्ये ते मेटल ॲटम्स काय झाले, प्लेस झाले. लॅटिस साइट्स मध्ये त्यांच्या जागा मध्ये ते ॲटम्स फिलअप झाले. ह्या लॅटिस साइट्स मध्ये ते क्रिस्टलाइन पार्टिकल्स काय झालेले आहेत, तिथं फिलअप झालेले आहेत. तर हा रेग्युलर क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे ह्या ज्या आहेत त्या लॅटिस साइट्स म्हणायचं. ह्या लॅटिस साइटच्या ठिकाणी त्या मेटल ॲटम किंवा पार्टिकल्स तिथं फिल झालेले आहेत, त्याच्यामध्ये ते भरलेले आहेत. म्हणजे हे मेटल क्रिस्टल मध्ये, हा समजा एखादा मेटल क्रिस्टल आहे आणि त्याच्यामध्ये मेटल ॲटमची व्हेकंट स्पेस आणि त्याच्यामध्ये मेटल ॲटम अशा पद्धतीने हा क्रिस्टल आहे. परंतु याच्यामध्ये मी दोन जागा अशा दाखवल्यात बघा, ही एक जागा आणि ही एक जागा. These are the vacant position. Vacant position म्हणजे काय, या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये प्रत्येक ठिकाणचा पार्टिकल कसा मी भरीव दाखवलेला आहे. हे भरीव दाखवलंय म्हणजे काय, त्या मेटल क्रिस्टलच्या लॅटिस साइट मध्ये तो पार्टिकल तिथं फिल झालेला आहे, तिथं भरलेला आहे. परंतु काही जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत, रिकाम्या राहिलेल्या आहेत, एम्प्टी आहेत आणि इथले पार्टिकल कुठे गेलेत काही माहिती नाही. परंतु या क्रिस्टलच्या मध्ये या ठिकाणी त्यांचं स्थान होतं, परंतु त्या ठिकाणी ते प्लेस झाले नाहीत. म्हणजे ह्या क्रिस्टल मध्ये कुठंच ते आढळत नाही. म्हणजे पूर्णपणे त्या जागा कशा आहेत, व्हेकंट आहे. आणि म्हणून अशा क्रिस्टलला अशा व्हेकंट पोझिशन मुळे एखाद्या क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये डिफेक्ट निर्माण होत असेल तर त्याला व्हेकन्सी डिफेक्ट असं म्हटलेलं आहे. तर some particles from the crystalline solid they are missing from its original position, means due to absence of particles. आता हे पार्टिकल या ठिकाणचा पार्टिकल नाही, या ठिकाणचा पार्टिकल नाही. म्हणजे या टोटल क्रिस्टलचे जे मास होतं ते मास 1 2 3 4 आणि हे 4 16 पार्टिकल्स या क्रिस्टल मध्ये होते. टोटल किती, 16 पार्टिकल्स. परंतु त्याच्यातले 2 पार्टिकलच्या जागा रिक्त आहे. म्हणजे आपण तसं काय समजतोय, 16 पार्टिकल मुळे त्याचं असणार मास. परंतु प्रत्यक्षात तिथे 2 पार्टिकलच्या जागा रिकाम्या आहेत. म्हणजे ह्या क्रिस्टलचं मास हे 14 पार्टिकल्स मुळे असणारच मास असेल. कारण का 2 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की व्हेकन्सी डिफेक्ट decreases mass of the crystal. It also decreases density of the crystal. तर due to absence of particles the mass of substance decreases
बट व्हॉल्यूम याचा आकारमान मात्र याचा आकारमान बट व्हॉल्यूम रिमेन्स ॲज इट इज. व्हॉल्यूम रिमेन्स ॲज इट. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. डेन्सिटी म्हणजे त्याचं क्लाउड. या क्रिस्टल 16 पार्टिकल्स आहेत टोटल. 16 मध्ये 2 पार्टिकल नसल्यामुळं या पदार्थाच्या डेन्सिटी कमी असते. किंवा एखाद्या गावामध्ये आता गावची लोकसंख्या जर काढायची असेल, प्रत्येक घरात माणूस पाहिजे, परंतु एक 4-5 घरं अशी आहेत की ती फक्त घरच आहे, तिथं माणूस कोणी राहत नाही, म्हणजे ते लोकसंख्येमध्ये आपल्याला काउंट करता येणार नाही. तशा प्रकारे म्हणजे गावाची लोकसंख्या गणना करताना ती घरं 5 घरं एम्प्टी आहे, कुलूपबंद आहे, म्हणजेच काय गावाची लोकसंख्या कमी झाली. तसं या ठिकाणची पार्टिकल्सच्या जागा आहे, परंतु त्या ठिकाणी पार्टिकल्स अवेलेबल नाही आणि याच्यामुळं या क्रिस्टलची डेन्सिटी कमी होते, मास पण कमी होतं, परंतु व्हॉल्यूम हे आहे तसंच राहतं. आकारमान म्हणजे लांबी रुंदी उंची त्या काय क्रिस्टलची असेल जी आहे तशी तेवढीच राहील. तर याला म्हणायचं व्हेकन्सी डिफेक्ट. या फिगरचं नाव व्हेकन्सी डिफेक्ट. तर आज आपण इथंच थांबूया. उद्या